नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पोस्ट ऑफिसचा टायमिंग सायंकाळचा 7:30 वाजतापर्यंत वाढ झालेली आहे. ज्या शाळा कॉलेजेस जनगणनेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करत नाही अशा शाळा कॉलेजेसवर प्रशासन करणार गुन्हे दाखल. या आजच्या ताज्या बातम्या बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बातम्या बघत रहा शेवटीपर्यंत आणि द्या आपल्या प्रतिक्रिया. तर आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघूया कनक खुशी न्यूज चॅनलवर सविस्तरपणे. देशविदेशातील आणि स्थानिक, शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक बातम्या मराठी आणि हिंदीमधून नियमित बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनलवर. तर बघूया आजच्या ताज्या बातम्या. पोस्ट ऑफिस म्हणजेच टपाल कार्यालय आता सायंकाळचे 7:30 वाजतापर्यंत उघडे राहणार. परंतु 7:30 वाजतापर्यंत उघडे राहून काय होणार? कारण आपण जेव्हाही पोस्ट ऑफिस ग्राहक सांगतात की हिंगणा पोस्ट ऑफिस अंबोरेनगर येथे आहे आणि या पोस्ट ऑफिसमध्ये केव्हाही गेले तर तिथले कर्मचारी लिंक नाही आहे, नेट नाही आहे, अशा प्रकारची कारणे सांगत असतात. 28 मार्च रोजी एक ग्राहक मनी ऑर्डर करण्यासाठी गेले तर सांगितले की आज लिंक नाही आहे, दिवसभर लिंक राहणार नाही आहे. त्यानंतर सोमवारला तो ग्राहक 10 मनी ऑर्डरचे फॉर्म घेऊन गेले असता त्यांना तेच कारण सांगण्यात आले की लिंक राहणार नाही. तरी पण त्यांनी ते 10 मनी ऑर्डर ठेवून घेतले. परंतु हे 30 तारखेपर्यंत 10 मनी ऑर्डर दिवसभरामध्ये होऊ शकले नाही. तर त्याचे कारण फक्त लिंक नाही आहे असे सांगण्यात आले. 10 पैकी केवळ 5च मनी ऑर्डर दिवसभरामध्ये हिंगणा पोस्ट ऑफिसमधून करण्यात आले. अशा प्रकारची जर गती कामाची असल्यास तर टपाल कार्यालयाचा वेळ सायंकाळचे 7:30 वाजतापर्यंत ठेवूनसुद्धा काय त्यात निष्पन्न होणार? शहरातील नागरिकांसाठी आणि विशेषतः नोकरदार व व्यापाऱ्यासाठी टपाल विभागाने एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. ग्राहकांची सोय आणि वित्तीय सोयीची सुलभता लक्षात घेत नागपूर शहर मुख्य पोस्ट ऑफिस कार्यालय इतवारी येथील वित्तीय सेवा केंद्राच्या कामकाजाच्या वेळेत वाढ करण्यात आलेली आहे. नवीन वेळेनुसार आता सायंकाळचे 7:30 वाजतापर्यंत वित्तीय सेवा केंद्र सुरू राहणार आहे. हिंगण्याला मात्र वाचनालयातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले की आमच्या इथे महिन्याला 10 मासिकं येत असतात, परंतु हिंगणा पोस्ट ऑफिसचे कर्मचारी एकही मासिक वाचनालयामध्ये पर्यंत पोचवत नाही, अशा प्रकारची तक्रार केलेली आहे. नागपूर विभागाचे DPS डॉक्टर सुधीर जखरे यांच्या मार्गदर्शनात हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. नवीन निर्णयानुसार आता हे सेवा केंद्र सर्व कामकाजाच्या दिवशी सायंकाळी 7:30 वाजतापर्यंत सुरू राहील. अनेकदा व्यावसायिक व्यस्त किंवा वैयक्तिक कामामुळे सामान्य नागरिकाला कार्यालयीन वेळेत म्हणजे दुपारी 4 वाजतापर्यंत टपाल कार्यालयात पोहोचणे शक्य होत नाही. अशा ग्राहकांची अडचण ओळखून प्रशासनाने हा वेळ वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या वाढीव वेळेत ग्राहकांना विविध सेवांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये KYC अपडेट करणे, आवर्ती ठेव म्हणजे RD, मुदतवाढ म्हणजे TD आणि इतर बचत योजनेमध्ये पैसे भरणे, खात्यातून रक्कम काढणे तसेच टपाल विभागाशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. त्यामुळे टपाल विभाग हा नेहमीच सामान्य माणसाचा आधार राहिला आहे. नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि ग्राहक केंद्रित सेवा देण्यासाठी
कटिबद्ध असल्याचे सुद्धा बोलल्या जात आहे. ज्या शाळा कॉलेजेस जनगणनासाठी कर्मचाऱ्यांना शाळा कॉलेजेसच्या कार्यातून कार्यमुक्त करत नाही, अशा शाळा कॉलेजेसवर प्रशासन करणार गुन्हे दाखल. जनगणना 2027ची घोषणा झाल्यानंतर शासनाकडून यासाठी नियुक्त करण्यात आलेले गणक आणि पर्यवेक्षक अजूनही त्यांच्यासाठीच कामावर रुजू झालेले नाहीत. परिणामी या कामाचे नियोजन शहरात खोळंबलेले दिसत आहे. नागपूर महापालिकेच्या 10 झोनमध्ये हीच स्थिती असून या प्रकारची गंभीर दखल घेत नियमांचे पालन न करणाऱ्याविरुद्ध आता गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील अनेक शाळा, महाविद्यालये, त्याचबरोबर शासकीय, निमशासकीय आणि अनुदानित संस्था यांनी कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या कामासाठी कार्यमुक्त केलेले नाही. बऱ्याच संस्थांकडून या कार्यासाठी नियुक्तीचा आदेश स्वीकारण्यात टाळाटाळ केली जात आहे. शासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या गणक व पर्यवेक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा महापालिकेने दिलेला आहे. सर्व संस्था आणि विभाग प्रमुखांची तात्काळ शासनाच्या निर्देशाचे पालन करून पूर्ण कर्मचारी तपशील सादर करावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. तेव्हा जनगणनेसाठी नियुक्त झालेले प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना शाळा आणि कॉलेजेसनी कार्यमुक्त करून जनगणनेच्या कार्यामध्ये. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.